हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. होमी बाबा सायन्स सर्कलमध्ये तुमचं स्वागत आहे, ज्याच्यामध्ये आपण दररोज एक कन्सेप्ट आपल्या होमी बाबा परीक्षेसाठीचा अभ्यासत असतो. अँड टुडे वी आर गोइंग टू स्टडी की वाय अवर वेट दॅट इज लेस ऑन अवर मून. बेसिकली वी आर गोइंग टू डिफरन्शिएट बिटवीन मास अँड वेट. मास आणि वेट मध्ये नेमका एक्झॅक्टली व्हॉट इज डिफरन्स दॅट वी आर गोइंग टू स्टडी. Now, what is mean by mass? Mass is the amount of matter that is present in our body. आपल्या बॉडीमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे याला आपण मास असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर माझी बॉडी जी कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स या घटकांनी बनली आहे. आता या घटकांचं प्रमाण मी चंद्रावरती जरी गेलो किंवा गुरुवरती जरी गेलो तरी ते काही बदलणार नाही. माझ्या बॉडीमधनं काही कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन कमी होणार नाही. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये जेवढं मॅटर प्रेझेंट आहे तेवढंच राहणार आहे. म्हणजे माझं मास काही बदलणार नाही. पण मग व्हॉट इज मीन बाय वेट? आणि मग ते वेट चंद्रावरती कमी का भरतं? तर वेट याचा अर्थ असा होतो की द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. कुठल्याही ऑब्जेक्ट वरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो का, त्याला आपण त्या वस्तूचं वेट किंवा वजन असं म्हणतो. कोलक्विली आपण जनरली बोलताना मास आणि वेट दोघांना वजन असंच म्हणतो मराठीमध्ये. पण जर सायंटिफिकली बघायचं झालं तर वस्तुमान आणि वजन असे दोन शब्द आहेत. मास म्हणजे वस्तुमान, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारं द्रव्याचं प्रमाण, ते काही बदलत नाही, कॉन्स्टंट राहतं. तुम्ही कुठेही जा, काही फरक पडत नाही. पण वेट मध्ये मात्र फरक पडतो, कारण वेट इज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी दॅट इज डिपेंडंट ऑन दी ऑब्जेक्ट, दॅट इज ऍक्टिंग ऑन दी ऑब्जेक्ट. मग जर का समजा आपण चंद्रावरती गेलो तर द ग्रॅव्हिटी ऑफ द मून इज लेस दॅन दॅट ऑफ द अर्थ, 1/6 ऑफ द अर्थ. This is because of the mass of the moon that is very less as compared to the earth, mass of the earth. So 1/6 of gravity that is present on the moon as compared to the earth. So the weight on the moon that will be 6 times less on the weight of the earth as compared to the weight of the earth on the earth. आपल्या पृथ्वीच्या वरती आपलं जे वजन आहे ते वजन जास्त असेल, 6 पटीने जास्त असेल. चंद्रावरती ते 6 पटीने कमी असेल. मास रिमेन सेम, मास मध्ये काही फरक पडणार नाही. सो मास इज द अमाउंट ऑफ मॅटर, बट वेट इज अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी दॅट इज एक्झर्टेड. नाव व्हॉट वी हॅव टू सी, की समजा जर का माझं वेट 30 न्यूटन आहे बरं का पृथ्वीवरती, तर व्हॉट विल बी माय वेट ऑन दी मून? पटकन कमेंटमध्ये आन्सर सांगा. आणि याच्यावरती क्विज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय, तो ग्रुप जॉईन करा. त्याच्यावरती दररोज तुम्हाला सकाळी या कन्सेप्टवरती मेसेज येतो, त्याचबरोबर याचा व्हिडिओ येत असतो आणि संध्याकाळी याच्यावरती क्विज तुम्हाला विचारली जाते. सो होमी बाबा प्रिपरेशन आपण करतोय दररोज एक सायन्सचा कन्सेप्ट घेऊन. आणि जर तुम्हाला कंटिन्युअसली होमी बाबा प्रिपरेशन पूर्णपणे तयारी करायची असेल तर वी हॅव फाउंडेशन कोर्स फॉर इट. You can join that also. Thank you.